गुड मॉर्निंग चंद्रपूर. मी चेतन. सकाळचे 7 वाजलेत आणि मी आणि माझे मित्र ताडोबा जंगलात चाललो आहोत. खूप दिवसापासून इच्छा होती की ब्लॉग शूट करूया आणि आज तो दिवस आला. खरं तर आपण इथे एक साप सोडायला आलो आहोत. त्याचं नाव आहे रसल वायपर, ज्याला भारतामध्ये घोणस या नावाने ओळखले जाते. दरवर्षी 10,000 लोक मृत्युमुखी पडतात. 2020च्या अभ्यासानुसार 2000 ते 2019 या दरम्यान भारतात तब्बल 12 लाख लोक मृत्युमुखी पडले, म्हणजे सरासरी 50,000च्या वर. हा आपला मित्र राहुल, जो सर्पमित्र आहे, आणि आज आपण इथे रसल वायपर साप सोडायला आलो. बघू शकता, यात तो थोडीशी माहिती देणार आहे. तर मी राहुल चिलगिलवार आणि माझं एक आहे का सापांबद्दल, सापाला अवेअरनेस कसं करता त्या लोकांबद्दल, त्याला लोकांपासून कसं वाचवता येईल. किंवा आजकाल पूर्वी तर लोक साप मारायचे, आजकाल लोकांनी बहुत चांगलं काम केलं आहे की त्याच्याबद्दल नाही का लोकांनी अवेअरनेस झाले आहे. म्हणजे कसं, अगर साप निघला तर लोक आम्हाला कॉल करून बोलवतात, त्यांच्याकडे नंबर म्हणजे एका थ्रू यांच्याकडे नंबर पोचतात. पण त्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे कसं की आजकाल कुठलाही साप म्हणजे एकदम तो मला वाटते गावातलेच लोक फक्त त्याला मारतात का नाही मारतात मला माहित नाही, पण गावातले लोक आम्हाला बोलवतात. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की ह्या सापाबद्दल बोलायचं म्हणजे असं की हा साप जो आहे हा आहे हिमोटॉक्झिन. हिमोटॉक्झिन म्हणजे काय होते, आपला हा नर्वस सिस्टमवर पूर्ण काम म्हणजे आपलं ब्लडचे जे आहे टिश्यू आणि त्याच्यामधले ब्लड प्लेट जे आहेत त्याच्यावर पूर्ण काम करते हा. आणि ब्लड प्लेट जे आहे पूर्ण तोडून टाकते, म्हणजे फाडून टाकते. अशा प्रकारे आपण साप सोडलेला आहे आणि जंगलामध्ये. आणि याच्यामुळे एक गोष्ट होते की सापाला कधी तुम्ही हात नको लावा आणि विषारी सापाला तर बिलकुल नको लावा. मी तुला आपण continue ठेवणार आहोत आपली journey. फक्त नाही का. साप सोडण्यासाठी आम्ही खूप मेहनत केली. आता आम्हाला लागली आहे भूक, तर आम्ही आलो आहोत चिचपल्ली इथे नाश्ता करायला. भारतात राहून जर तुम्ही समोसाची चव नाही घेतली तर तुम्ही आतापर्यंत काहीच खाल्लं नाही. नमस्कार, मी चेतन धाबेकर. आज आपण ताडोबा जंगलामध्ये आलो आहोत आणि भ्रमंती करता करता ताडोबा जंगलमध्ये आपल्याला एक दुर्मिळ फुलांचं एक झाड मिळालं आहे. तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत देवानंद साखरकर, जे निसर्गप्रेमी आहे. तर आपण त्यांना आज भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण माहिती गोळा करणार आहोत. चला. नमस्कार. नमस्कार. तुम्ही थोडं ह्या झाडांबद्दल, तुम्ही जे फोटो काढत होते या झाडाचं, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना आपल्या प्रेक्षकांना. मित्र, तुम्हाला माहितीच आहे की फरवरी मार्च मध्ये पळसाला फुलं येते. हे पळसाचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. हे पळसाचे फुलं, त्याला फ्लेम ऑफ फॉरेस्ट सुद्धा म्हणतात, सेंद्रिय कलरची असतात. त्यानंतर आपण जी फुलं काढत आहोत या झाडाची, ही झाडाची फुलं आहेत पिवळी आहेत. पिवळ्या फुलांचा पळस हा खूपच रेअरली मिळतो, म्हणजे दुर्मिळ आहे, दुर्मिळ पळस आहे हा. याच्यात आयुर्वेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की हा औषधी गुणधर्म असलेलं एक झाड आहे. त्याच्या पळसाच्या फुलांचा सुद्धा वापर होतो या औषधीमध्ये. आपण या झाडाविषयी जर सांगायचं झालं तर याच्यावर आपण याला पळस महिना म्हणतो. ऑरेंज कलरला पळस महिना याच्यावर बसते आणि याच्या फुलातला रस ओळून घेते. माझा समोरचा प्रश्न असा आहे की हा जो पिवळा पळस आहे हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठे कुठे अवेलेबल आहे? पळसामध्ये कसे 2-3 प्रकार येतात. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे की केशरी पळस, त्याच्यानंतर पिवळा पळस, त्याच्यानंतर पांढरा पळस सुद्धा येतो.
पण हा अत्यंत दुर्मिळ वृक्ष आहे. कारण तर मी जिल्ह्यात एवढी भ्रमंती करत असताना मला फक्त हा एकच पिवळा पळस आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबाच्या परिसरात दिसला आहे ना. आणि व्हाईट जो पळस राहतो तो आपल्याकडे इथे कुठेच मिळत आढळला नाही किंवा माझ्या माहिती किंवा वाचण्यात पण आलं नाही आहे. तर हा पळस एकदम दुर्मिळ असून या पळसाला तुम्ही बघत असाल तर याचे जे काय म्हणते पानं आहेत आणि थोडं क्लोजअप दाखव. या ज्या फुलांचं जे आकार असतो ह्या पोपटाच्या सारखा असतो. या पळसाचा काय म्हणते या पळसाला आपण होळीमध्ये किंवा याचा आयुर्वेदामध्ये कलर बनवण्यासाठी कलर बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. परत शरीरामध्ये उष्णता ज्यांच्या अंगात असते याचा रस पिल्याने काय म्हणते त्याला त्याची दाहकता सुद्धा कमी होते असं मी ऐकलेलं आहे. हा जो पिवळा पळस आहे याला आपल्या लोकल लँग्वेज मध्ये काय म्हणतात जास्त करून? याला आपण पळसच म्हणतो. आपल्या भागात या झाडाला पळसच म्हणतात. याच्यातला फक्त हा याचा कलर जो आहे हा वेगळा आहे. या पिवळ्या पळसाचा याचा किंवा केशरी रंग जो आहे तर याच्या नाव याला पळसच म्हणतात. याला इंग्रजीमध्ये काय नाव आहे आपल्याला माहित नाही किंवा तुम्हाला गुगलवर मिळेलच. आता जसं आपण हा पिवळा पळस आहे ठीक आहे, आपल्या मागे जसं तुम्ही बघू शकता मागे आपल्या मागच्या साईडने नाही का लाल पळस आहे, त्याच्यात याच्यामध्ये काय फरक आहे? हा जो लाल पळस आहे ठीक आहे, हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी दिसतो पण पिवळा पळस नाही. याचा फरक म्हणजे काही आहे का प्रॉब्लेम? काहीतरी काय म्हणते जेनेटिक काही प्रॉब्लेम असल्यामुळे पांढरा पळस किंवा पिवळा पळस होत असेल. मी काही त्यातला टेक्निकल एक्सपर्ट नाही आहे, पण मला असं वाटतं की तो त्याच्या जैविक काय म्हणते जनुकीय याच्या बदलामुळे तो झाला असा. आणि तो काय म्हणते दुर्मिळ पळस आहे. दुर्मिळ माझ्या पाहणीतील तो एकच पळस सध्या आपल्या परिसरात आहे. याच्यामध्ये संवर्धन वगैरे काही हो आहे? संवर्धन म्हणजे आता मला असं वाटतं की फॉरेस्ट विभागाने किंवा या विभागाने या पळसाचं जतन करायला हवे, जेणेकरून याचा कलर लोकांना आकर्षित करतो. इथे खूप लोक भेटी देतात. तर या पळसाचा म्हणजे वाचावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण तर गेल्या वर्षी आम्ही आलो होतो तर 2 झाडं होते. आता एक झाड खाली पडलेलं आपण बघितलं आणि दुसरं झाड फक्त जिवंत आहे. तर हे झाडं कशी जिवंत होतील किंवा याच्या बिया पुढे म्हणजे जास्त प्रमाणात कशा लागतील हे झाडं याची काळजी शासनाने केली पाहिजे. त्यासाठी आपण काही करू शकतो का की त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे? बिया गेल्या वर्षी काही बिया इथल्या शेंगाच्या घेऊन जाऊन लावायचा प्रयत्न केला होता, पण काही जागी म्हणजे लागल्या नाहीत. प्रयत्न करत आहेत तर लागलेत, चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही बघितलं पिवळा पळसाबद्दल माहिती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच माहिती तुम्हाला या व्लॉगमध्ये मिळत राहणार. आणि जरी व्हिडिओ लेट होत असला तरी पण त्यासाठी सॉरी.